सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या घरात भारत माता अर्चना करणार आहोत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन्ही पवित्र राष्ट्रीय सणाच्या दिवशी भारत माता अर्चना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही अर्चना आपल्याला आपल्या इतिहासाची, आपल्या वीरांचा त्याग, बलिदानाची आठवण करून देते. जेव्हा आपण भारत मातेची अर्चना करतो तेव्हा आपण तिच्या भूमीला, नद्यांना, पर्वतांना, संस्कृतीला आणि तिच्या प्रत्येक जीवाला आपण वंदन करतो, नमन करतो. ही अर्चना आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून देते, जिथे संतांनी अध्यात्माचा दीप प्रज्वलित केला, जिथे वीरांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि जिथे विज्ञान, कला आणि साहित्याने जगाला मार्गदर्शन केलं. जेव्हा आपण भारत मातेची अर्चना करतो तेव्हा आपण तिच्या भूमीला, पाण्याला, आकाशाला, वायूला आणि तिच्या प्रत्येक सजीवाला आपण प्रणाम करतो, वंदन करतो. ही अशी अर्चना म्हणजे त्या हजारो वर्षांच्या परंपराचा सन्मान, ज्या आपल्याला सत्य, धर्म, शौर्य आणि एकतेचा मार्ग दाखवतात. आपण ज्या मातीत जन्मलो, जिच्या धान्याने पोट भरलं, जिच्या नद्यांनी आपली तहान भागवली आणि तिच्या पर्वताने आपल्याला आधार दिला, त्या सर्वांचे रक्षण करण्याची प्रेरणा ही अर्चना देते. ही कृती आपल्याला स्मरण करून देते की स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही, ते लाखो वीरांच्या बलिदानाने, त्यागाने, अटळ संघर्षाने मिळालेले आहे. तर हा व्हिडिओ बघून तुम्ही घर बसल्या देशभक्तीची भावना जागवू शकता आणि आपल्या कुटुंबासह भारत माता अर्चना करू शकता. आपण दैनंदिन कामं झाल्यानंतर आपले स्वच्छ जागेवर पाट मांडायचं. तिथं घरात आपल्या स्वच्छ ठिकाणी त्या ठिकाणी पाट मांडायचं किंवा चौरंग मांडायचं. पांढरा किंवा केशरी कपडा तिथं पाटावर ठेवायचा. भारत माताचा फोटो किंवा तिरंगा ध्वज कोणतेही आपण तिथं ठेवू शकतात. समोर दीप, धूप, फुले आणि नारळ आपण ठेवायचं आहे. आता त्याच्यानंतर आपण दीप प्रज्वलन करायचं. दीप प्रज्वलित करून आपण म्हणायचं वंदे मातरम. आता भारत मातेच्या चरणी फुले अर्पण करून आपण मनापासून प्रार्थना करायची की हे भारत माता, आम्हाला एकतेची ताकद दे, सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दे आणि तुझ्या भूमीचे रक्षण करण्यासाठी आम्ही नेहमी तयार राहू, अशी शक्ती आमच्या मनात जागव. जेव्हा आपण भारत मातेची अर्चना करतो तर आपल्या भूमीला, आपल्या संस्कृतीला, आपल्या भाषेला आणि आपल्या परंपरांना सुद्धा नमन करतो, वंदन करतो. भारत ही जमीन नाही आहे, ती आपली जननी आहे, जिने आपल्याला जन्म, संस्कृती, भाषा आणि ओळख पण दिली. जिच्या कुशीमध्ये आपला जन्म झाला, जिच्या पाण्याने आपण वाढलो आणि तिच्या संस्कृतीने आपल्याला जगण्याचा अर्थ दिलेला आहे. भारत माता अर्चना आपल्याला आठवण करून देते की ही भूमी आपली आई आहे. तिचा सन्मान, तिचं रक्षण आणि तिची सेवा करणं हे आपले कर्तव्य आहे. अशा अर्चनेतून देशभक्ती, एकता, आपुलकीची संदेश पिढ्यानपिढ्या पोहोचतो. ती आपल्या मनात राष्ट्रासाठी त्याग आणि सेवाभाव जागवते. आपली रोजची कामं आटोपल्यानंतर आपण त्या दिवशी आपण सुद्धा तरी तिरंगा वस्त्र परिधान करावं. म्हणजे ड्रेस किंवा आजकाल बाजारात मार्केटमध्ये मिळतात तिरंगा साडी, ते साडीसुद्धा आपण आणून घालू शकता. किंवा ज्यांना आपल्याकडे नसली तर आपण पांढरी साडी घालायची त्या दिवशी. अशा प्रकारे छानपैकी भारत मातेची घरच्या घरी सोप्या पद्धतीने मी अर्चना सांगितलेली आहे. अजून एक मला सांगावंसं वाटतं की धूप, दीप, नैवेद्यासाठी आपण साखर घ्यायचं, ड्रायफ्रूट्स ठेवायचे आणि 5 प्रकारचे फळं ठेवायचे आणि पेढा ठेवायचा. आणि पूजा अर्चना झाल्यानंतर आपण हे प्रसाद म्हणून आपण सर्वांना वाटायचं. अशा पद्धतीने मी खूप सोप्यातली सोपी ही घरातल्या घरात होणारी भारत मातेची अर्चना सांगितलेली आहे. आणि प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपण करणं आवश्यक आहे. आपण ती करावी आणि खूप सोपी पद्धत आहे. आणि आपल्याला जर फुलं मिळाले पांढरे, हिरवा किंवा केशरी कलर, तो पण आणावा. कारण आपला तिरंगाचा रंग 3 कलर आहे, म्हणून
ते फुलंसुद्धा मिळाले तर आपण अवश्य आणावे आणि ते तिथं भारत मातेला अर्पण करावे. आज घरबसल्या म्हणूनच घरबसल्या असो वा समाजात भारत माता अर्चना करणं आपला अभिमान आहे. वंदे मातरम. आज घरबसल्या हे भारत माता तुझ्या चरणी मी आपली भावना अर्पण करीत आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. भूमी आपली माता आहे, तिच्या प्रत्येक कणाचे रक्षण करणे हेच आपले कर्तव्य आहे. जय जय भारत माता. अशा पद्धतीनं आपण भारत मातेची घरगुती पद्धतीने अर्चना करायची आहे. घरबसल्याच तुझी ही भारत माता तुझ्या चरणी ही भावना मी अर्पण करते. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता